नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. आता आपण आहोत सारस रवीश कॉलनी केडगाव या भागामध्ये. आपण पाहू शकता की गुडघ्यापर्यंत पाणी आलं आहे. जवळच सीना नदीचं पात्र आहे आणि सीना नदी आता दुधडी भरून वाहू लागली आहे. कधी न वाहणारी नदी आता दुधडी भरून वाहते. मात्र आता रवीश कॉलनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आले, लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे. तरुण वर्ग या ठिकाणी आपल्या सोबत आहे. आता जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं काय परिस्थिती आहे इथली. दादा, काय सांगशील? नमस्कार, मी अक्षय कांबळे. मी इथं जवळजवळ 32 वर्षापासून राहतो. दरवर्षी आम्हाला पावसाचा त्रास आहे. दरवर्षी पाऊस आला की आम्हाला ती भीतीच राहते. इथले लोक सगळे भीतीतच झोपतात. पाणी येतं काय, पूर येतं काय. लोक कालपासून जागेत, रात्रीपासून. दरवेळेस आम्ही महानगरपालिकेला ही एक वैयक्तिक त्यांनी लक्ष देऊन इथले रुंदीकरण, खोलीकरण प्रशासनाने केलं पाहिजे. दरवर्षी म्हणजे त्यांचं ते आम्हाला दरवर्षी सांगण्याची वेळ येते तरी ते काम होत नाही. जे त्यांचं काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे. त्या कामामुळे लोकांना भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. आणि हे आजचं नाहीये, दरवर्षी आम्हाला 32 वर्ष समजा मला झालीत. मी 32 वर्षाचा रहिवासी. 32 वर्षापासून इथं दरवर्षी पावसात हाच त्रास होतो दरवर्षी. नक्कीच महापालिका प्रशासन कुठेतरी झोपेचं सोंग घेत आहे का? हा गहाळ कारभार महापालिका प्रशासनाचा दिसून येतोय आणि नाहक नागरिकांना वेठीस धरल्याचं पाहायला मिळतंय. दादा, आता आपण गुडघ्या इतक्या पाण्यात उभे आहोत. इथे इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत, लहान लेकरं राहत आहेत. काय सांगाल, तुम्हाला कुठल्या समस्यांना आता सध्या तोंड द्यावं लागतंय? या परिसरात सीना नदीचं पात्र हे अरुंद आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस नाली सफाईचं काम चालू होतं तर ठेकेदाराला वैयक्तिक आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं होतं की सीना नदीच्या ज्या पलीकडच्या बाजूने असणाऱ्या 3 मोऱ्या आहेत त्यातला गाळ काढला, ते जर रुंदीकरण केलं गेलं तर ते पाणी ह्या परिसरात आलं नसतं, ते सरळ गेलं असतं. पण ठेकेदारांनी फक्त मलई खाण्याचं काम केलं आणि प्रशासनाने सोयीस्करपणे डोळे झाक केली. आयुक्तांचं त्यांचे काही अर्थपूर्ण लागेबांधे असतील आणि त्याचा दुष्परिणाम आज आमच्या घरात पाणी घुसलंय. नक्कीच. ह्याला सर्वस्वी फक्त पालिका प्रशासन, ठेकेदाराची कर्तव्य कुचराई ही कारणीभूत आहे. बरं, आता इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आले, प्रशासनाची काही मदत तुमच्यापर्यंत आता पोहोचली आहे का? आतापर्यंत प्रशासनाचा एकही माणूस आलेला नाही. आम्ही आमच्या लेवलवर आमदार साहेबांच्या माध्यमातून जे एकमेकाला मदत करायचं काम ते चालू आहे. प्रशासन येऊन मदत करील ह्या भाबड्या अक्षर लोक बसलेत, पण ते येणार नाही याची पण पूर्ण जाणीव आहे. बरं, मग आता तुम्ही काय करणार? तुमच्या भागातील नगरसेवक वगैरे इकडे येऊन गेलेत का? नगरसेवक अजून कोणी आलं नाही. 15 वर्षापासून या परिसर जसा बोडखा पडला होता ना 15चा ना 17चा 8 नगरसेवक असून कोणी येत नव्हतं. आजही तीच परिस्थिती, एकही नगरसेवक आलेला नाही. फक्त स्थानिक मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे अक्षय वर्ग असतील, आम्ही घरोघरी जातोय, लोकांच्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच नगरसेवकांचं देखील इकडे लक्ष नाही, महापालिकेचं देखील इकडे लक्ष नाही. मात्र इथले नागरिक एकमेकांना सहकार्य करतायत आणि मदतीची भावना या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपल्या बरोबर एक ज्येष्ठ आजीबाई आहेत. आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आलाय, त्यांची देखील तारांबळ उडालेली आहे. काय सांगाल? एवढा पाऊस जवळजवळ 25 वर्षात आलाच नव्हता. जवळ 25-30 वर्षापूर्वी. आणि काय नदीची स्वच्छता होत नाही इथली. नगरसेवक लक्ष देत नाही. सगळे घाण, एवढी नदी घाण आहे ना की खाली जायचं म्हटलं, आम्ही राहतो वरच्या भागात, खाली जायचं म्हटलं की दुर्गंधीने माणूस हैराण होतो. शक्यतो खाली जायचं आम्ही तर टाळतोच. तर कुठले इथे जवळजवळ 4 ते 5 नगरसेवक आहे, पण एकही नगरसेवक कधी येत नाही किंवा चौकशी करत नाही. घरात कॉलनीची स्वच्छता नाही, कॉलनीची जाऊ द्या पण नदीची पण स्वच्छता नाही. बरं, मला आता काही दिवसांवरच महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. काय सांगाल, या काम चुकार नगरसेवकांना तुम्ही काय इशारा द्याल? काहीच उपयोग नाही. तेवढ्या पुढे येतात, खूप गोड गोड बोलतात, तरुण पोरांना हाताशी धरतात, त्यांना पैसा वाटला जातो भरपूर. आणि नंतर हो करतोय तुम्ही जर सांगा आम्ही येत जाऊ, करत जाऊ, असं त्यावेळेस आश्वासन देतात. नंतर कोणीही ढुंकून पाहत नाही, कोणी मदत करत नाही, कुठल्याच बाबतीत मदत करत नाही. तुम्ही आता जे म्हटले तरुण वर्ग हाताशी धरले जातो, पैसे वाटले जातात, काय वाटतं 1000-500 रुपयाचा हा परिणाम पाहायला मिळतोय का? काय आता त्यांनाच माहिती. आम्ही तर कधीच त्यात पडलो नाही, कधी कोणी आलं नाही आमच्याकडे आणि आम्ही कोणाकडे गेलो नाही. आम्हाला जेव्हा द्यायचं मत द्यायचं त्याला आम्ही देत असतो, पण कधी कळलंच नाही कोणी किती घेतले ते. हे सगळं छुपा कारभार आहे, ओपन कुठेच नाही. बरं, मला सांगा, आता सीना नदीला
सगळ्यात आधी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कधी आला होता तुम्हाला काही सांगता येईल? हो सांगता येईल ना, आता मला वर्ष नाही आठवत पण 98-99 असंच आला होता. हो 98-99 मध्ये पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. त्यानंतर देखील महापालिका प्रशासन इकडे डोळे झाक करतंय आणि येथील नागरिक संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त करतायत. ताई काय सांगाल? काही नाही, नगरसेवकांनी ना वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. आता निवडणूक आलाय म्हणूनच नाही दिलं पाहिजे, पण आमच्या इथे थोडस ह्या इकडे जाऊन बघा, इतकं कचरा आहे आणि यांच्या मुलीला अक्षरशः हे झालेलं गोचिड ताप म्हणजे इतकं घाणीचं साम्राज्य इथे वाढलेलं आहे. कृपया त्यांना म्हणजे निवडून यायचं असेल तर इथे यावं आणि वैयक्तिक लक्ष द्या, अशी सगळ्यांची हे. बरं, आता तुमच्याकडे खूप चांगली संधी आहे महापालिका निवडणुकीमध्ये. जेव्हा हे नगरसेवकांनी तुमच्याकडे ढुंकून देखील पाहिलेले नाही गेली 5 वर्षात, मग आता तुम्ही काय करणार? आता आम्ही असं करू की नवीन याला चान्स दिला पाहिजे ना, है की नाही? मग नवीन याला चान्स देऊन बघायचं, नाही केलं तर परत पुढे हे करू, कारण की तेच परंपरा पुढे चालत आलेली. बरोबर. कॉलनीतल्या तरुणांनी पुढे यावं, महिलांनी पुढे यावं आणि काहीतरी कॉलनीचा उद्धार करावा, अशीच अपेक्षा आमच्याकडे. बरोबर. कॉलनी सारस कॉलनी तर सुधारतच नाही. विनायक नगर मध्ये काय सुधारणा, आमची तर काही सुधारणा नाही, अजिबात सुधारणा नाही. इतकी घाण परिस्थिती आमची कॉलनीची, रवीश कॉलनी सारस कॉलनी फक्त कचरा गाडी येत नाही. आता किती महिना होऊन गेला, कचरा गाडी येत नाही. इथे झाडाला सुद्धा कधी येतात कधी येत नाही बाया. इतकी घाण होती का बस, फार डास इतके बसून देत नाही आम्हाला डास. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि येथील स्थानिक नगरसेवकांना देखील आवाहन करतोय की नागरिक मोठ्या समस्येत अडकलेले आहेत, तेव्हा आपण त्यांच्या समस्येचं निराकरण करा.